कोणतरी हाय नाही म्हणणार. आवाज येतोय नक्की? करायची का कार्यक्रमाला सुरुवात? तर फार वेळ न घेता लगेचच माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता ग्रामदेवता आणि अर्थात येथे जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रीय निरसिक बंधू भगिनींना माझा म्हणजे शक्तिवाली शाहिरा सौतेजन पवार घोसाळ हिचा शाहिरी माला समुद्रा, शाहिरी माला समुद्रा, शाहिरी माला समुद्रा. रसिक हो, आज हा कार्यक्रम श्री दीपक सीताराम घगवे व सौ दीपिका घगवे यांच्या नवीन वास्तूच्या अर्थात नवीन घराच्या वास्तुशांती निमित्त पूजेनिमित्त आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. या दोघांचेही आभार मानावे आणि घगवे परिवाराचे आभार मानावे तितके कमीच आहे. कारण या ऑड सीझनला सुद्धा एकमेव परिवाराने खर्च करून हा शक्तिसूर्याचा सामना आयोजित केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या घगवे परिवारासाठी. तर पुन्हा एकदा त्यांना शाहिरी मालाची मानवंदना देत आहे. आणि त्याचप्रमाणे आज मला जे संगीताला लाभलेले आहे ते म्हणजे ख्यातनाम ढोलकीपटू लांजा गावचे सुपुत्र सौरभजी कटकरे यांना शाहिरी मालाची मानवंदना देत आहे. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला मला जे बेंजो वादक लाभलेले आहे असे आमचे राकेश दादा गराटे यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा देत आहे. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला ऑर्गन मास्टर म्हणून मला लाभले आहेत असे गणेश नागवेकर दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला ऑक्टोपॅड वादक जे सदैव आमच्या संदेश म्युझिकल ग्रुपचा एक हिस्सा आहे असे दापोली गावचे सुपुत्र पंकज जाधव यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. जसे तो आज या कार्यक्रमाला मला कोरसची साथ ज्यांची लाभलेली आहे असे वर्षानुवर्ष एकमेव कोरस देणारी व्यक्ती म्हणजे शाहीर संदेश पालकर गाव गोहागर मरण यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. आता जे नृत्य तुमच्या समोर सादरीकरण केलेलं आहे अशी माझी स्वतःची शाखा बैल भवानी नाच मंडळ मुंबई यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. रसिक हो, आज या कार्यक्रमाला ख्यातनाम शाहिरांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे या पंचक्रोशीत गाजत असलेलं नाव तुरवेले शाहीर श्री सुशांत गराटे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आवर्जून त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. माझा हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवताय अर्थात आमचे कापडगावचे सुपुत्र विशाल साऊंड यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा देत आहे. आणि प्रथमतः माझ्या समोर आमने सामने या सामन्यात आहे ते म्हणजे तुरेवाले शाहीर जगन्नाथ खरगावकर यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा देत आहे. त्यांच्या मंडळींना शाहिरी मानाचा मुजरा देत आहे. आणि अशा रीतीने माझ्या प्रथम फेरीस सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. हद 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 हद.
दासे चरण हे धरते मी के सर्वाधी श्री गणेशाचे चरण धरते मी गायनात मानवतेचा रंग हा भरते मी या भक्ती आणि शक्तीच्या श्रद्धेवर आज तरते मी आणि माझ्या माय पित्याला स्मरून माझ्या प्रथम सामन्याला सुरुवात करते आज हा जो सामना ठेवलेला आहे हा खरं तर तुमच्या मनोरंजनासाठी ठेवलेला आहे आणि म्हणून आज स्तवन आणलंय ते खरे रसिकांवरून आहे कारण रसिक प्रेमी आज एवढे आहेत की आज एवढा जो काही गोतावळ जमलेला आहे ही सगळी कलाप्रेमी रसिकजन आहेत आणि आज या रसिकजनांमुळे आम्ही कलाकार आहोत आणि म्हणून या रसिकांसाठी आजचं स्तवन खास करून आणलेलं आहे पण तत्पूर्वी आज हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे त्यांच्या बाबतीत दोन शब्द बघा काय म्हणायचं आहे के हर्षाचा माहोल मठकडू या गावात झालेला आज हर्षाचा माहोल मठकडू या गावात झालेला प्रत्येक घरातला माणूस आज हा सामना पाहायला आलेला आणि भगवे परिवाराने आमच्या कलेचा सन्मान केलेला आणि म्हणून या साऱ्यांसाठी आणि जमलेल्या मायबाप रसिकांसाठी शाहीर तेजल पवारने शक्तीचा साज केलेला म्हणून कलावंताची जाण चार चौघात मान कलावंताची जाण चार चौघात मान मग पहिले वंदन तुम्हा रसिक राजा पहिले वंदन तुम्हा रसिक राजा मग घ्यावा मानाचा मुजरा माझा माझा मानाचा मुजरा माझा जीवनाचे सार अजून
रूपी मी आले तुम्हामुळे रसिक नाव रूपी मी आले तुम्हामुळे रसिक नाव रूपी मी आले तुम्हामुळे रसिक नाव रूपी मी आले अखंड गुणी हैबती घराण्याचा विजय अखंड नागेश्वरीचा विजय असो भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा विजय असो बोल शक्ती वाले की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला गणपती बाप्पा मोरया स्तवन झाल्यानंतर बक्षीस आलेलं आहे. गंगाई कन्स्ट्रक्शन पाली यांचे मालक श्री किरण गराडे यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर रसिक हो लगेचच गाण्याला सुरुवात करत आहे आणि गाण्याला वाढवताना काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या.
मुठी प्राण आहे आणि म्हणून गणाची चाल सुंदर अशी चाल खारगावकर बुवा प्यार तो होता है प्यार तो होता है प्यार. बघा बुवा किती पण भांडलो किती पण लढलो तरी प्यार तो होता है प्रेम आहे बुवा. प्रेमाने गाणं गण हा गवळणीला सोल पटवणार एवढं लक्षात ठेवा. गण बघा काय सादर करते. हे गणा ऐकना माझी आराधना पूर्ण कर कामना. अरे हा केला तू भावना तुझ्या चरणाशी भक्त आला गौरीच्या नंदना करते आज तुला वंदना.
₹501 बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता गण झालेला आहे, आपण गवळणीकडे वळणार आहोत. एकदा चाल होऊन जाऊ दे. तर आता स्तवन आणि गण झालंय बरोबर. आता काय आहे, गवळण. म्हणजे गवळण कशी पाहिजे तुम्हाला? गवळण कशी हवी? जोरात होऊ दे काय? हा, जोरात होऊ दे ना. काय ते जोरात जोरात आवाज दिला तर जोरात गवळण होणार. जोरात होऊ दे का नको? होय ना. आता बुवा लांजात आलाय, हाय की नाही? आपल्याला काही फरक नाही पडत, आपण रत्नागिरी लांजा बरोबर. पण बुवा लांजात आलाय बरोबर. आता सांगत होते जाऊ दे. बुवा लांजात आल्यानंतर लांजाप्रमाणे बारी ही झालीच पाहिजे. एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ दे. गवळण जोरात करायची का नाही? हा, इसको बोलते हैं आवाज. तर आता गवळणीचा विषय बघा कसा आहे की हा जो काना आहे ना, हा छोटा असतो. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. हे शास्त्र पुराण ग्रंथ या ठिकाणी बरीच ज्ञानी मंडळी आहेत, शाहिरी वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तर काना हा छोटा असतो. त्याने जेव्हा खोड्या केलेल्या असतात, कंसाला वध केला असतो कंसाचा, तेव्हा त्याचं वय वर्ष 8 होतं. खोड्या केल्या त्यावेळी त्याचं वय वर्ष 3, 4, 5, 6, 7 वय होतं. मग आता इथे बसलेली 3-4 वर्षाची पोरं कशी द्वाड असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. कोणी काय गप बसत नाही. तर तो जो काना आहे ना, तो काना किती खोड्या करतो आणि बोलताना कसा मान डुलून अगदी बोलतो. नाही नाही माई, मी नाही दूध काढला. म्हणजे तो एवढा गोड बोलत असतो की गवळणीला त्याचं कुतूहल वाटतं, त्याचं नवल वाटतं. तर या गवळणीला माई जवळ जातात, त्याची खोडी घेऊन जातात, पण गोड खोडी घेऊन जातात की बाई तुझा काना किती गोड आहे ग, तू कसा बोलतो ग. आणि मग त्याचं काय होतं पुढे ते माझ्या गवळणीतून ऐका. तर बघा काय म्हणायचं आहे. ही राधा सांगते यशोदा माईला, अगं माई तुझा काना जरी असला गद्वाड, पण आम्हा साऱ्या गोपिकांसाठी तो आहे गद्वाड. अगं किती करतोय हा छोट्या बडबड, आणि नको बांधूस त्याला उखळाला. आधी त्याची दोन्ही हात पाय माई जाऊन सोड. मग आता या गवळणी काय सांगतायत बघा. आल्या आल्या गवळणी दाराशी आल्या, आल्या आल्या गवळणी दाराशी आल्या. माई तुझं पोपट करतोय मिठू मिठू,
छोटा पोपट आहे. छोटा आहे की नाही पोपट? छोटा पोपट करतोय मिठू मिठू. बसा, अजून बाकी. मान डोलून बोलतोय पुटू पुटू. कसा मान डोलवतो? असं मान डोलवतो बोलताना. हा, मान डोलून बोलतोय पुटू पुटू. परत मान डोलून बोलतोय पुटू पुटू. खाली कानाच्या हलतात लुटू लुटू. आता बघा काय हलतात? कानाच्या खाली कान्हाच्या खाली नाही. हा नला हो नाही, कानाच्या खाली कानाचे हलतात लुटू लुटू. म्हणजे काय? डूल हो डूल. माझ्या इथे माय माऊल्या माता भगिनी बसलेल्या आहेत आणि मी इथे अर्थ पटवून देण्यात अव्वल असते. कधीही माझ्या गवळणीचा अर्थ पटवून देण्यात मी कमी पडत नाही. तर बुवा, गवळणीचा अर्थ साधा सोपा आणि अगदी सरळ आहे की या गवळणी अगदी माईकडे जाऊन त्याची गोड खोडी सांगतात, त्याचा गोडवा सांगतात की बाई तुझा पोपट कसा छोटा आहे ना, एवढंसं छोटा मस्त मस्त बोलतो आपला आणि एवढा कुठू बोलतो ना की त्याच्या कानाच्या खाली हलतात लुटू लुटू. काय? डूल. वा, तुझे डूल हलताय, तू वेगळा काय हलवायला जाऊ नको. मान डोलून करतोय पुटू पुटू. आणि कानाचे हलतात लुटू लुटू. मान डोलून करतोय पुटू पुटू. आणि कानाचे हलतात तो आता आला की फक्त त्याच्याकडे बघत राहायचं तुम्ही. हे चाय चाय चाय, हे इडली चटणी, असा बुवा आहे हा. म्हणून त्याचा खातोय दही दूध छुटू छुटू. मला ढोलून बोलतोय पुटू पुटू. मला ढोलून बोलतोय पुटू पुटू. खाली कानाच्या हलतात लुटू लुटू. मला ढोलून बोलतोय पुटू पुटू. आणि कानाच्या हलतात लुटू लुटू.
आली कानाच्या हाल कसं लुटू मांडोळ बोलतोय मोठं मोठं आली कानाच्या हाल कसं लुटू मांडोळ बोलतोय मोठं मोठं आली कानाच्या हाल कसं लुटू. या ठिकाणी बुलबुल वादक व ढोलकी वादक यांसाठी श्री दत्तकृपा श्री गुरुदादा पवार यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वामी समर्थ हॉटेल पुणे, संतोष पाडावे, निलेश बडवे, अजय खाणेकर, अनिकेत रागे, सुरेश धोईल, प्रशांत होडे, मनोहर बेंद्रे, गोपाळ निर्मळी, मुकेश धाडवे यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आता गवळण झालेली आहे आणि मला वाटतं मी बऱ्यापैकी चांगलं बुवानं पटवून दिलंय. तरी सुद्धा बुवा इथे येऊन तुम्ही वेगळं काही बोलायला लागलात तर इथे बसलेला एकूण एक रसिक प्रेक्षकाला माहिती आहे तेजल पवार काय चीज आहे ते. त्याच्यामुळे इज्जतशीर बारी केली तर तू पण येऊन पद्धतशीरच करून जायची, लक्षात ठेव. नाही तर कुठून शिरील ना दुसऱ्या बारीत ते तुला कळणार नाही. फार धोका पाडून देवी तुझ्या अंगाला, एवढं लक्षात ठेव. आणि हा आता बुवांना मी विचारणार आहे प्रश्न, त्यानंतर मी गाणार आहे ते शास्त्रीय पद. बायको न मेवणी न आई आत्या न मावशी न मामा न काकी याच्यावर माझी गाणी नसतात. हे मी का सांगते, कारण हा बुवा दरवेळी येतो माझा नवरा सोबतीला असो किंवा नसो, याचं गाणं फिक्स आहे संदेशवरून. आता माझा नवरा काय ग्रंथ पुराणात आहे का मला सांगा? संदेश नाव आहे त्यांचं. संदेश नावाचा देव कुठल्या ग्रंथ पुराणात आहे का? नाही ना. अरे तू शास्त्राप्रमाणे गा ना, तुझ्याकडे शास्त्र काय नाही. हा शास्त्राचं गाणं कुठलं घेतो माहिती काय? वाट बघतोय तुझी जगन्नाथ, लाव माझ्या घंट्याला हात. हे याचं शास्त्र पुराणातलं गाणं. म्हणजे स्वतःच्याच घंट्याला हात लावून घ्यायला बुवा किती उतावळा आहे बघा बरं. आता अशी गाणी आहेत हो बुवांची, ती मी सांगणार नाही. बुवा स्वतःच येऊन ओकणार आहे, घाण मला माहिती आहे तोंडून. पण बुवा एकच चांगला आहे, तो संदेशचा गाणं जर तू इथल्या लोकांना पटू सांगण्यासाठी बोलत असेल तर लाव. आज एक नसला म्हणून काय झालं, दुसरा संदेश आहे माझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे पण बोलायला आहे हो. हा तर तू लाव तर गाणं, मग तुला मी बघते. पण माझी एवढीच अट आहे की बारी ही शास्त्र शुद्ध व्हायला पाहिजे. तू शास्त्रात काय पण बोल, फार शिव्या घाल, पण शास्त्र सोडून नाही. आणि म्हणून माझा आजचा प्रश्न बुवा तुम्हाला असा आहे की विराट राजाच्या नगरीत विराट
कोटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्या मंदिराची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय, असा माझा अगदी साधा सोपा आणि सुटसुटीत आणि सरळ प्रश्न बुवा तुम्हाला आहे. जमलं तर हात घाला, अन्यथा फाटक्यात पाय आणि हातही घालवायचा प्रयत्न करू नका. तर आता बघा काय म्हणते. अरे बुवा, ओय जग्गू बुवा, जग्गू कुठं आहे जरा तुला बघू. बुवा आल्याला मला भेटला हो. ताई 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 असाच बुवा भेटू. ताई ताई बुवा आल्याला भेटला हो मला. जग्गू, ओय लाडाचा जग्गू. जग्गू पोपट आहे हा, जग्गू पोपट. याची चोच लाल लाल नाही, काली चोच आहे याची. तो मारतो बघ कशी चोच आता पुढच्या बारी. अरे बुवा चला आज शास्त्राने तर घरी जाताना नको सरडू. कारण मी गायला तरी पुराणातला विषयच गाते आणि म्हणून बघा. याला सोडून दिलाय वाऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर, याचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर. आला आला पायनायाचा थाऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर. इंद्राचा दरबार भरला सारा, तिथेच गेला याला पसारा, म्हणलं याला मिळाली तारा, वाजवले इंद्राने असे उभारा. गेला 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 कसा भाग गेला, गेला 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 कसा भाग गेला. पाणी पडलं याच्या तुऱ्यावर, पाणी पडलं याच्या तुऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर, पायनायाचा थाऱ्यावर, याला सोडून दिलाय वाऱ्यावर. आला आला बुवा शब्दाला, आला आला बुवा शब्दाला, पायनायाचा थाऱ्यावर. पहा, शास्त्राप्रमाणे हे गाणं आहे, अर्थात गाढवाचं लग्न हा पिक्चर नाटक सर्वांनी पाहिलंच असेल आणि त्याचप्रमाणे शास्त्रातही विषय सर्वांना माहिती असेल. तर त्यावेळी इंद्राच्या शापाने गाढव बनून भूलोकी गेलेल्या
ती जी कथा आहे त्याचं मी इथे वर्णन केलेलं आहे या माझ्या शास्त्रीय पदातून. या ठिकाणी वैभव कडू विट्या माईन यांकडून 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक चाल होऊन जाईल. बारी हातात घेतलेली आहे आणि बरोबर 12:30 वाजलेले आहेत. टाइमात आणि लिमिट मध्ये बारी केली करून बाहेर जाणार आहे मी. तर तुम्हाला देखील विनंती आहे, भजनाप्रमाणे इथे 2 तास काढायचे नाही का. आधीच वॉर्निंग देऊन ठेवते. वेळेत कार्यक्रम संपवूया, लोकांना मजा देऊया, जेणेकरून तुमच्या देखील दुसऱ्या बारीला पब्लिक थांबलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या बारीत तुम्ही तर काय गातच नाही. काही फापड पसारा असतो म्हणून पहिलीच बारी 2-2.5 तासाची करायची नाही. एवढी विनंती आहे तुम्हाला. बोर करू नका लोकांना, बोर. तर माझी पहिली बारी झालेली आहे रसिक हो. परंतु आज ही जी एवढी मोठी वास्तू या ठिकाणी आपल्या या घगवे परिवारांनी उभी केलेली आहे, त्यांचं एक थोडक्यात वर्णन, एक छोटंसं त्यांचं सन्मान गीत सादर करत आहे. पहा. मोठी निर्माण करून वास्तू, ही मोठी निर्माण करून वास्तू पूर्ण केले हो स्वप्नाला. मोठी निर्माण करून वास्तू पूर्ण केले हो स्वप्नाला. सुख शांतीला भोगराला आणि साऱ्या घगवे परिवाराला. सुख शांतीला भोगराला आणि साऱ्या घगवे परिवाराला. निर्माण करून वास्तू पूर्ण केले हो स्वप्नाला. मोठी निर्माण
आणि त्याशिवाय हा स्टेजचा खर्च हे सगळं जवळजवळ लाखापर्यंत खर्च जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या या भजवे परिवारासाठी की त्यांनी आज एवढा खर्च करून खरं तर हा कार्यक्रम आणि तुमच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून मी देवाकडे एकच मागणं मागते की देवा, जशी ही सुरुवात एवढी सुंदर केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांची ही वास्तू अजून वाढत जाऊ दे, यांना सुख शांती अगदी भरभराटीने लाभू नये हीच या ईश्वर चरणाशी प्रार्थना करते. आणि म्हणून काय म्हणायचंय, हो मुली उदार मनाने यांनी ठेवलं बलवारीला, हो मुली उदार मनाने यांनी ठेवलं बलवारीला, सुख शांतीला भोगराला आणि साऱ्या कुटुंबे परिवाराला, सुख शांतीला भोगराला आणि सगळ्या कुटुंबे परिवाराला. Isa